बोट दुर्घटनेत अद्याप बेपत्ता असलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकाला घेऊन कुलाबा पोलीस घटनास्थळाच्या दिशेने रवाना झालेत। दुर्घटनेत कुटुंबातील एक व्यक्ती वाचलाय, मात्र अन्य कुटुंबीय अद्याप बेपत्ता असल्याने प्रवाशाला अश्रू अनावर झालेत। आज तो प्रवासी आहे ज्याचे कुटुंबीय अद्यापही बेपत्ता आहेत आणि त्याच्या कुटुंबियांना शोधण्यासाठी पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन केलं जात आहे। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। बोट दुर्घटनेत अद्याप बेपत्ता असलेल्या प्रवाशाच्या नातेवाईकाला घेऊन कुलाबा पोलीस पुन्हा एकदा घटनास्थळाच्या दिशेने रवाना झालेत। खरं तर शोधकार्य थांबवण्यात आलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा प्रवासी अक्षरशः रडकुंडीला आला। त्याचे नातेवाईक त्याला सापडत नाहीयेत आणि म्हणूनच पुन्हा एकदा सर्च ऑपरेशन केलं जाणार आहे। दुर्घटनेत कुटुंबातील एक व्यक्ती वाचलाय, मात्र अन्य कुटुंबीय अद्याप बेपत्ता असल्यानं प्रवाशाला अश्रू अनावर झालेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी। आपण बघतोय की सध्या ज्या रेस्क्यू करण्यात आलेल्या एका प्रवाशाला सध्या पुन्हा एकदा पोलीस घटनास्थळी नेत आहेत। त्या प्रवाशाचे अनेक नातेवाईक अद्यापही त्या बोटीमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेले आहेत, जे अद्यापही सापडले नाही आहेत आणि त्या प्रवाशाला आता पोलीस पुन्हा एकदा घटनास्थळी नेत आहेत। ज्या ठिकाणी ही बोट दुर्घटना घडली होती त्यामध्ये हा जो प्रवासी आहे त्याचे काही नातेवाईक अडकले असल्याचे आणि ते अद्याप परत आलेले नसल्याचं सध्या माहिती मिळते आणि आपण बघतोय की त्यामुळे हा प्रवासी जो आहे तो अतिशय व्यथित झालेला आहे। त्याला आपले अश्रू अनावर झालेले आहेत। गेल्या बऱ्याच वेळा ह्या प्रवाशाला जे गेटवे ऑफ इंडिया इकडे पोलिसांची चौकी होती तिथे ठेवण्यात आलेलं होतं, मात्र अद्यापही त्याच्या कुटुंबियांचा पत्ता न लागल्याने आता त्याला पुन्हा एकदा घटनास्थळी सध्या पोलीस घेऊन जात आहेत। कुलाबा पोलीस स्टेशनचे अधिकारी सध्या या स्पीड बोटीत बसलेले आहेत। उरणच्या कारंजाजवळ हा संपूर्ण दुर्घटना घडली होती। जी नीलकमल बोट होती तिला एका स्पीड बोटीने धडक दिली आणि त्यानंतर दुर्घटना झाली होती। जवळपास 80 प्रवासी होते, त्यातील 70 ते 75 प्रवाशांना वाचवण्यात यश आलेलं आहे, मात्र अद्यापही 5 प्रवासी अडकले असल्याची भीती व्यक्त होते आणि हा जो प्रवासी ज्याला सध्या आता समुद्रात घटनास्थळी पुन्हा एकदा नेलं जात आहे त्याचे काही नातलग या दुर्घटनेमध्ये अद्यापही